आता राज्यातील सर्वांसाठीच एक अति महत्त्वाची बातमी आहे। राज्यात पुढचे काही दिवस हे धोक्याचे असणार आहेत। गारपीट आणि वादळी पाऊस आणि बऱ्याच भागात ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। आता कोणता तो भाग आहे ज्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, गारपीट कुठे होणार आहे, वादळी पाऊस कुठे असणार आहे, हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत आहेत। एकीकडे उन्हाच्या तडाख्यानं नागरिक वैतागलेले असतानाच आता भारतीय हवामान विभागानं मोठा इशारा दिलेला आहे। उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसाचं सावटही कमी होताना दिसत नाहीये। त्यामुळे पुढचे काही दिवस अत्यंत धोक्याचे असून वादळी वारा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। मार्च महिन्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे आधीच पिकांचं थोडंफार प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता महिना अखेरीस देखील पाऊस पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। एकीकडे ऊन, एकीकडे पाऊस, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचं, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। भारतीय हवामान विभागाने पुढील 2 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर कमी असेल। उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या मिलाफामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे। हवेवरच्या वरच्या स्तरात पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहत आहेत। आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जेट स्ट्रीम म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात 5 ते 10 किलोमीटर अंतरावरून पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा झोत ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहत आहे। हा थंड हवेचा झोत सरळ न वाहता वर खाली नागमोडी पद्धतीने वाहत आहे। तसंच आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येणार आहे। सोसाट्याचा वारा वाहू शकतो। वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटर असेल। बाष्पयुक्त वारे थंड हवेत मिसळतील। ही स्थिती पाऊस आणि गारपीट होण्यास पोषक असते। त्यामुळे राज्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। पाऊस आणि गारपिटीसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या भागात गारपीट आणि पावसासाठी हवामान पोषक आहे। तर मंगळवारी जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर इथं ऑरेंज अलर्ट आहे। तसंच आज आणि उद्या गारपिटीचा धोका जास्त आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे आणि तुमच्या गावात सुद्धा पावसाची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।